नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मागच्या एका भागामध्ये आपण डॉक्टर माया तुळपुळे यांच्याशी बातचीत केली होती, त्यांच्याशी चर्चा केली होती आणि विटिलिगो किंवा कोड याविषयीची सगळी माहिती आपण त्यांच्याकडून घेतली होती. आज त्या परत आपल्या भेटीस आलेल्या आहेत आणि आजच्या या भागामध्ये त्या ज्या संस्था चालवतात किंवा ज्या संस्थेतर्फे या विटिलिगो किंवा कोडाचं कार्य करतात ती संस्था आहे श्वेता. या श्वेताचं कार्य कसं चालतं, काय करतात या संस्थेमध्ये, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. श्वेता या संस्थेच्या या डॉक्टर माया तुळपुळे या संस्थापिका आहेत. चला तर मग आपण त्यांचं स्वागत करूया आणि पुढील आपल्या चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा या दुसऱ्या भागामध्ये आपल्या खूप खूप मनापासून स्वागत. पहिल्या भागाला आपल्या खरंच खूप छान रिस्पॉन्स आला आहे. बऱ्याचशा लोकांच्या एन्क्वायरीज आलेल्या आहेत आणि त्यांना नंबरसुद्धा माझं व्यासपीठकडून देण्यात आला आहे. डॉक्टर, मला आता सांगा, या भागामध्ये आपण श्वेता या संस्थेविषयी माहिती घेणार आहोत. ज्या श्वेता या संस्थेच्या आपण संस्थापिका आहात, तर या श्वेता संस्थेची स्थापना कशी आणि का झाली? खूप छान प्रश्न विचारला. मला स्वतःला वयाच्या 9व्या वर्षीपासून कोड आहे. बरं. पण मला खूप चांगला कुटुंबातून सपोर्ट होता. हां. आणि मी डॉक्टर झाले, शिकले, पायावर उभी राहिले. हं. त्यामुळे माझं क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगलं राहिलं. हं. माझ्या दैनंदिन डॉक्टरी प्रॅक्टिसमध्ये काही जण कोड असणाऱ्या व्यक्ती येत होत्या आणि त्यांचा क्वालिटी ऑफ लाईफ खूप वाईट होतं. तर आपल्याला हा जो चांगला ह्याच्यातून मार्ग सापडला आहे तो हजारो लोकांपर्यंत पोचवावा म्हणून मी ही संस्था स्थापन केली. ही कधी, किती साली संस्था स्थापन झाली? गुढीपाडव्याला म्हणजे 26 मार्च 2001 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. आता आम्ही 25 वर्ष पूर्ण केलेली आहे. अरे वा, अभिनंदन. ह्या संस्थेमध्ये आतापर्यंत किती पेशंट्स तुम्ही हाताळले? किंवा 8-10 हजार नक्की असतील. वा. म्हणजे आज त्या 8-10 हजार लोकांना तुमचा पाठिंबा किंवा पाठबळ आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्की. याच्यामध्ये काय वयापासून आहेत? वय ही आमच्याकडे मर्यादा नाहीये. हां. म्हणजे आमच्याकडे अनेक पातळीवर काम चालतं. हां. तर सगळ्यात लहान व्यक्तीला तिचे आई बाबा घेऊन आले, ती 2-4 महिन्याची होती. बर. आणि अगदी 80-82 वर्षाची सुद्धा मंडळी आहेत. श्वेता ही संस्था कसं कार्य करते? श्वेता 2 पातळीवर काम करते. हां. ज्यांना कोड आहे त्यांच्यासाठी आणि दुसरं एक कोडाचा मोठा वाईट भाग म्हणजे सोशल स्टिग्मा, हो, तो घालवण्यासाठी सामाजिक प्रबोधन, अशा 2 पातळीवर आम्ही काम करतो. बरं. ज्यांना कोड आहे त्यांच्यासाठी आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा काउन्सिलिंग हेच एक आमचा मुख्य उद्देश होता की यांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांनी तिथे यावं, त्यांचे अनुभव सांगावेत, शेअर करावेत, आम्ही त्यांना थोडी केअर देऊ, असाच आमचा उद्देश होता. पण मग हळूहळू जास्त मोठे प्रश्न समोर यायला लागले की लग्न ही खूप मोठी आपल्याकडे संस्था आहे, नंतर नोकरी मिळणं अवघड जायचं, काही ठिकाणी एज्युकेशनला डिस्क्रिमिनेशन व्हायचं, असे अनेक प्रश्न मग आम्ही सोडवायला सुरुवात केली. नंतर 2006 सालानंतर नॅरो बँड UVB ही एक जगन्मान्य ट्रीटमेंट, गोल्डन ट्रीटमेंट ज्याला म्हणतो, ती आपल्याला उपलब्ध झाली. बरं. मग आम्ही अशी 13 सेंटर्स सुरू केले की ज्यांना कोड आहे त्यांच्यासाठी. ही ट्रीटमेंट काय आहे? सूर्यकिरणाचे जे अल्ट्राव्हायोलेट ABC आपण त्याचं पृथक्करण केलं तर ह्याचे 3 भाग आहेत. त्यातला अल्ट्राव्हायोलेट B जो आहे तो पिगमेंट यायला मदत करतो. अच्छा. सायंटिस्टनी आता त्याच्यातला नॅरो बँड हे 113 नॅनोमीटरचा रे शोधून काढलाय की जो खूप चांगला आहे आणि त्याला कमीत कमी साईड इफेक्ट आहेत. तर आता ही नॅरो बँड UVB ट्रीटमेंट ही जगन्मान्य झालेली आहे. बरोबर. आता हे जे श्वेता आपण कार्य करताय त्याच्यामध्ये किती साधारणतः स्टाफ आहे, कर्मचारी काम करतायत तुमच्या बरोबर? किती लोक जोडले गेलेले आहेत? स्टाफ म्हणाल तर आमच्याकडे एकच फुल टाइम स्टाफ आहे, कारण आम्हाला कुठलीही मदत नाहीये.
बर. जे काही डोनेशन्स मिळतील त्याच्यावरच आमचं सगळं चाललेलं आहे. हं. व्हॉलेंटियर्स आहेत, एक 20 बरं. व्हॉलेंटियर्स आहेत. वा. आमचे ट्रस्टीज काम करतात. हं. 7 ट्रस्टीज आहेत. हं. आणि मग तसे पुष्कळ लोक जोडले गेले आहेत की ज्यांना ह्या विषयाबद्दल कुतूहल आहे, आत्मीयता आहे, बरोबर. किंवा कोणाच्या घरात असेल कोणाला तर मग हं. त्यांना ते थोडंसं जास्त जवळचं वाटतं. वाटतं. तर अशी अनेक लोक आहेत. आत्ता आपल्या बोलण्यात आलं विवाह संस्था किंवा विवाह लग्न होण्याला खरंच खूप त्रासदायक होतं या आजार नाही म्हणता येणार, कोड किंवा विटिलिगोमुळे. हो हो आपण विवाह संस्था पण चालवताय, हो. काय सांगाल? हो, मी म्हटलं ना, जशा लोकांच्या गरजा एक एक आणि मागण्या आमच्याकडे यायला लागल्या हं. की नाही बाबा तुम्ही हे खूप चांगलं काम करताय, पण आता हं. आमचा हा पण एक प्रश्न सोडवा. हं. मग आम्ही 2002 साली बराच अभ्यास केला हं. आणि काही चांगल्या तेव्हाच्या लिडिंग ज्या कोणी विवाह संस्था होत्या हं. त्यांच्याशी टायअप केलं. हं. रोहिणी, माधुरी आणि अशी काही नावं मला घेता येतील. हं. अनुरूप पण आहे आता आमच्या बरोबर. वा. तर मग अभ्यास केला आणि मग 1 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. मग त्यांच्या वधूवर मेळाव्यात आम्ही सहभागी झालो आणि मग 3-4 मुलींची अशी पटापट महिना 2 महिन्यात लग्न जमली. मग आमचा हुरूप वाढला. मग आम्ही बरं. स्वतःचीच संस्था सुरू केली. डॉक्टर, मला एक सांगा की समजा एखाद्या मुलाला किंवा मुलीला कोड आहे, पण ज्यांना कोड नाहीये असे व्यक्ती किंवा ते मुलं किंवा मुली लग्न करू शकतात त्यांच्याशी? आम्ही तर म्हणतो करावं. म्हणजे ते पुढल्या पिढीत येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. बरं. हे माझंच उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मिस्टरांना काही कोड नाहीये. पण त्यांनी माझ्याशी लग्न केलं आणि अशी आमच्या संस्थेत आहेत खूप सारी उदाहरणं आहेत. डॉक्टर, मला एक सांगा की समजा या श्वेता या संस्थेला कोणाला अप्रोच व्हायचंय, तर कुठल्या स्टेजला कोड असताना अप्रोच होऊ शकतो? म्हणजे एखादा डाग आहे की पूर्ण शरीरभर आलंय, तर कधी अप्रोच होऊ शकतो? एक डॉक्टर म्हणून माझं नेहमीच सांगणं राहील हां. की अगदी सुरुवातीला अप्रोच होणं हे सगळ्यात चांगलं आहे. बरोबर. औषधाचा त्याला खूप चांगला गुण येतो हां. आणि तुम्हालाही टेन्शन कमी होतं, ह्याच्याबद्दलची माहिती मिळते. बरोबर. पण ह्याचा अर्थ असा नाही, आता आमच्याकडे काही पेशंट 20-20 वर्ष ट्रीटमेंट घेतलेले सुद्धा येतात बरं. आणि त्यांना पण खूप चांगला गुण येतोय. हं. पण कुठलाही आजार, विकार जेव्हा कमी असतो हां. तेव्हा आपण त्याची दखल घेणं जास्त चांगलं. त्यामुळे पांढरा डाग दिसला आणि तुम्ही आमच्याकडे आलात तर खूप छान होईल. आपण ते वुड्स लॅम्पनी वगैरे डायग्नोज पण करू शकतो. बरोबर. श्वेताच्या किती ब्रँचेस, शाखा आहेत? पुण्याला सहवास सोसायटी कर्वेनगर इथे एक शाखा आहे. हं. नागपूरला आहे, सोलापूरला आहे, कोल्हापूरला आहे, नाशिक, औरंगाबाद, ठाणे अशा आहेत म्हणजे शाखा. श्वेताच्या फांद्या बऱ्याचशा वाढतायत. हो. आणि त्या खरंच गरजेच्या पण आहेत असं हो, वाटतं हो, मला. श्वेता या संस्थेतर्फे अजून काय काय प्रोग्राम्स किंवा कार्यक्रम या लोकांसाठी तुम्ही राबवता? माझं सुरुवातीपासूनच उद्दिष्ट होतं हं. की जगात जे काय कोड ह्या व्यक्तीसाठी लेटेस्ट उपलब्ध असेल हं. ते सगळं आज आपण एका अंडर वन रूफ आणायचं. बरं. त्यामुळे आमच्याकडे कॉस्मेटिक कॅमोफ्लाज म्हणजे एखादाच डाग असला तर तो झाकण्यासाठीची खास प्रसाधनं असतात. बरं. ती आम्ही जर्मनीहून आयात करतो. हं. तर ती उपलब्ध आहेत. हं. आम्ही जसं आता सांगितलं की विवाह विषयक किंवा नोकरी विषयक आणि कुठल्याही बाबतीत म्हणजे कोमॉर्बिडिटीज असली काय असले तर हे सगळं आज आमच्याकडे उपलब्ध आहे. बरं. असं मी ऐकलंय की फॅशन शो मध्ये पण श्वेताच्या सगळ्या लोकांनी भाग घेतला हो होता. हो हो. काय आहे ते? हां. कसे अप्रोच झालात? नाही, हे एका दिवसाचं काम नाहीये. बरोबर. त्याच्यामागे 23 वर्षाची आमची मेहनत आहे. तपश्चर्या आहे की जेव्हा आपल्या समाजात कोडाचे डाग लपवण्यातच या लोकांचा सगळा वेळ जातो किंवा कुटुंबाचं सुद्धा खूप सारं ह्याच्यात मानसिकता आणि बाकीचं सगळं खर्ची जातं. पण हे न लपवता आम्ही नॉर्मल आहोत हे सांगणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि फॅशन शोत आमच्या सगळ्या तरुण मुलं मुली आले आणि मला फार आनंद आहे की कुठलेही डाग न लपवता
त्यांनी सुंदर रॅम्प वॉक केले. म्हणजे आता वा. आम्हाला बाहेरचे इन्व्हिटेशन्स येतात वा. की एक वेगळा प्रकार म्हणून हम्म. नॉर्मल फॅशन शो मध्ये तुमची 10 मुलं येऊ देत, त्यांना बरोबर. कॅटवॉक करू देत. हा. तर मी असं समजते की स्वतःच्या शरीराबद्दल जे काय निगेटिव्हिटी, वैगुण्य ह्या लोकांना वाटत होतं, हम्म. त्याच्यातून बाहेर पडून आज ही मुलं मुली नॉर्मल झालेली आहेत. बरोबर हा, स्वतःच्या कोशातून बाहेर पडलेली आहेत. आहे. हे श्वेता झालं. आज एका गोष्टीने इतिहास रचला, नितळ. काय सांगाल? 2004 साली मी सुमित्रा भावेंचा हम्म. देवराई हा चित्रपट पाहिला बर. आणि तो पाहून परत येताना असं झपाटल्यासारखं वेळ डोक्यात घेतलं की ह्याच्यात मेडिकल कंडिशन्स बद्दल फार सुंदररित्या सांगितलेलं आहे. खरंय. आणि आपण भारतीयांच्या मनाचा विचार केला तर सिनेमा हे इतकं मोठं गारुड आहे सगळ्यांच्या अंगावर हो. की आपणही असं काहीतरी करावं, असं माझ्या डोक्यात आलं. दुसरा ह्याच्या मागे एक विचार असा होता की 2005 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आता लेप्रसी भारतातून बऱ्यापैकी इरॅडिकेट झाली आहे असं डिक्लेअर केलं. तर लेप्रसी किंवा महारोगानंतर सगळ्यात जास्त सोशल स्टिग्मा असणारा विकार हा कोड आहे, कारण ते न सांगता दिसतं. तर म्हणून मला 2006 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करायचा होता. बर. आणि काही ओळख देख नसताना मी स्मित्रा ताईंना भेटले आणि सांगितलं की मला असा एक सिनेमा करायचा आहे. तर त्यांना काही खरं वाटे ना की ही अशी एक डॉक्टर बाई येते आणि मला सिनेमा करायचं म्हणतीये. त्या म्हणाल्या थोडं 15 दिवस थांबूयात, कदाचित जज करत असते. मग 15 दिवसांनी मी पुन्हा भेटले आणि अनिल अवचट म्हणजे आमचे बाबा, ते सुमित्रा ताईंचे चांगले मित्र होते. मग त्यांनी सांगितलं की नाही, हिनी मनावर घेतलं तर ती करेल. कारण बरेच वेळा मग सिनेमे अर्धवट सुटले जातात आणि असं म्हणून मग ते सुरू झाले. नितळ मध्ये काम करणारे खरंच म्हणजे नॅचरल तो चित्रपट वाटतो, पण हे करताना सगळ्यांचे कष्ट आणि जेव्हा तो रिलीज झाला, काय भावना होत्या तुमच्या? आमचे याच्यात माझे आणि श्वेताच्या सगळ्या मेंबर्सचे खूप फीडबॅक आहेत. म्हणजे जसं भारतात मुलींमध्ये कोडाचं प्रमाण थोडं जास्त आहे, म्हणून आम्ही हिरोईनला पांढरे डाग दाखवले. कपडे लपवायला लांब कपडे घालतात म्हणून ती लांब कपडे घालते. आम्ही सगळ्यांना सांगतो की शरीराला न घासणारे, इजा न करणारे कपडे वापरा, म्हणून ती कॉटनचे कपडे वापरते. अशा अनेक बारीक सारीक गोष्टी आम्ही सांगू शकतो. आणि मेकअपला तर आमच्या 4-5 मुली मॉडेल म्हणून 8 दिवस बसल्या होत्या. मग त्यांचे डाग स्टेन्सिल करून, कारण दरवेळी तसेच दिसायला पाहिजे. आणि खरंच देविका दप्तरदारनी हे काय म्हणू मी आव्हान स्वीकारलं आणि स्वतःला असा कुरूप करण्याचा मेकअप करून घेतला. खूप सुंदर अभिनय त्यांचा आहे, खरंच छान. आणि नितळनी एक इतिहास घडवलाय असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, मला सांगा की आपण बोललो 2 प्रकारामध्ये संस्थेचं कार्य चालतं, तर समाज प्रबोधनासाठी आपण काय काम करतो, कशा प्रकारे करतो? काय आहे, 1% किंवा 2% लोकांना कोड असेल तर 98-99% लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची आज आपल्याला गरज आहे. म्हणून आम्ही सामाजिक पातळीवर पण खूप काम करतो. सोशल अवेअरनेस वाढवण्यासाठी आणि फिटनेससाठी आम्ही रन फॉर व्हिटिलायगो म्हणून एक मॅरेथॉन काढतो गेली 11 वर्ष. आणि त्याच्यामध्ये ज्यांना कोड नाहीये अशा व्यक्तींच्या गालावर एक पांढरा डाग काढतो की तुम्हाला हा डाग घेऊन आज रस्त्यावरून चालताना कसं वाटेल. दिस इज एम्पॅथी. आणि खूप लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही खूप मॅरेथॉन्स चालतो, पण हे एक वेगळेपण आहे आमचं. नंतर आमची प्रकाशनं आहेत अनेक, जसं वार्षिक आहे रंगमनाचे म्हणून. नंतर आम्ही काही पब्लिकेशन्स करतो, जसं काही पेशंट्ससाठीचे पोस्टर्स आहेत. नंतर एक आम्ही पुस्तिका प्रकाशित केली आहे की पांढरे डाग म्हणजे कोड हा विकार नक्की आहे तरी काय.
आणि ह्याचा मागचा उद्देश असाच आहे की ज्यांना कोड आहे त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबांनी कोणीही अगतिक होऊन काहीतरी असं भोंदू वैद्यूंच्या नादी लागू नये आणि क्वॅकरीला कुठेतरी आळा बसावा, खरं. हा आमचा त्या मागचा उद्देश आहे. किंवा नितळ हाही आमचा एक सामाजिक उपक्रमच आहे. नितळला आता 20 वर्ष झाली आणि तो थोडासा 2-2.25 तासाचा सिनेमा आहे. आजच्या यंगर जनरेशनला काही तो पाहण्या इतका स्टॅमिना नाहीये. आणि मुळात आता आम्हाला असं वाटतं की 25 वर्ष काम केल्यानंतर लोकांमध्ये आता थोडा तरी अवेअरनेस आला आहे. पण हा जो स्टिग्मा आहे तो लहान वयातच जर निघून गेला तर येणारी पिढी ही खरंच खऱ्या अर्थाने लिबरेट झाली असेल असं मी म्हणेन. म्हणून आम्ही नुकताच एक चांदोबा म्हणून एक शाळा कॉलेजातल्या मुलांसाठी शॉर्ट फिल्म केली आहे. बर. आणि निपुण धर्माधिकाऱ्यांनी त्याचं लेखन आणि डिरेक्शन केलेलं आहे. वा. त्याच्यात त्याचे स्वतःचे काही अनुभवही असतीलच नक्की. तर तो आता सेन्सॉरकडे गेलाय, लवकरच रिलीज होईल. आपण सर्वांनी जरूर पाहावा आणि मग तो शाळा कॉलेजात प्रबोधनासाठी दाखवावा अशी आमची इच्छा आहे. 25 जून हा जागतिक कोड दिन म्हणून साजरा केला जातो. तेव्हा आमचे अनेक कार्यक्रम असतात. जसं एकदा आम्ही पुण्यातल्या 25 चौकांमध्ये एक नाट्यक्ल सादर केलं. मग आमचं वॉकॅथॉन असतं, कॅन्डल मार्च असतं, निबंध स्पर्धा असते आणि त्याच्यात सगळ्यांनी भाग घ्यावा अशी आमची इच्छा असते. म्हणजे त्याचे विषय असे असतात काही की दिसणं महत्वाचं का जगणं, हा, किंवा त्वचा विकार आणि मनोविकार, हा. तर असे त्याचे विषय असतात आणि त्याला छान प्रतिसाद मिळतो. तर आमच्या असे काही समाज बऱ्याच पातळीवरती तुम्ही हे कार्यक्रम करताय आणि चांदोबा जी तुमची येते शॉर्ट फिल्म त्याच्यासाठी माझा व्यासपीठच्या टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्वेताचे काय फ्युचर प्लॅन्स आहेत? आता आमचा मेन फोकस ॲडव्होकसी हा आहे. म्हणजे लोकांपर्यंत पोचणं आणि जनमानसातलं याच्याविषयीचं किलबिश निघून जाणं हे आहे. आणि जसं म्हटलं की आता आमचं नितळ आहे किंवा आता आम्ही चांदोबा, आणि असे आणखीन काही उपक्रम आम्ही आगामी करू शकतो. आणखीन म्हणजे मी 4A सांगेन की पूर्वी लोकांना वाटायचं की कोड झालं म्हणजे आता काही याला उपाय नाही, आता सगळं संपलं. तर हे आता बदलतंय कुठेतरी आणि आता काही काही चांगल्या ट्रीटमेंट्स येत आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की ही नॅरो बँड UVB ट्रीटमेंट आणि काही मलम किंवा पोटातून काही औषधं, टार्गेटेड थेरपीज अशा आता येत आहेत किंवा मेलानोसाइट ट्रान्सप्लांट आहेत. तर हे लोकांना अवेअर झाले पाहिजेत लोक की हे आता आहे, आपल्याला ह्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. अवेअरनेस पाहिजे, ॲक्सेसिबिलिटी पाहिजे. की आता खेड्यात वगैरे आता आमच्याकडे फोटोथेरपी युनिटला वाईहून एक जण लहान मुलाला घेऊन यायचा. आता वाईहून यायचं आणि हे 2-5 मिनिटाची ट्रीटमेंट घेऊन जायची, पण त्याचा कामाचा अर्धा दिवस जायचा आणि आठवड्यातून 2 दिवस तुमचे असे गेले तर ते खूप अवघड जातं. तर म्हणून आम्ही अशी 13 फोटोथेरपी सेंटर्स काढली आहेत. एवढंच नाही तर आता डॉक्टर्समध्ये पण थोडा अवेअरनेस आहे. जसं AFMC आहे, आर्म फोर्सेसचे जे मेडिकल कॉलेज आहे तिथे सध्या सगळीकडे ही युनिट्स आहेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये खूप आता अपडेटेड युनिट्स आहेत, प्रायव्हेटमध्ये पण आहेत. तर हे ॲक्सेसिबिलिटी पाहिजे आणि अफोर्डेबिलिटी, दोन्ही महत्वाचं आहे. दोन्ही महत्वाचं आहे. कारण काही काही वेळेला ह्या ट्यूब्स खूप महाग असतात. म्हणजे 10-20 ग्रॅमची ट्यूब 1000 रुपयाला सुद्धा असू शकते. म्हणून आम्ही अगदी सरकारी इस्पितळात ज्या रेटनी देतो ही ट्रीटमेंट त्याच्यापेक्षाही कमी दरात किंवा आणखीन अर्ध्या दरात सुद्धा आम्ही देतो. तर अशी आमची पर्सनल श्वेताची 17 युनिट्स आहेत आणि ती खूप चांगली काम करत आहेत. म्हणजे कमीत कमी त्याद्वारे एक 1200-1500 लोकांची आज ट्रीटमेंट चालू आहे. अरे वा, खूप छान. आमच्या पुण्याच्या युनिटमध्ये 650 जणांनी आतापर्यंत ट्रीटमेंट घेतलेली आहे. तर सगळ्यांना ट्रीटमेंट अवेलेबल व्हावी. तुम्ही याच्याबद्दल सकारात्मक राहा, सोसायटीनी पण सकारात्मक राहा, दोघांनी राहणं आणि फॅमिली असं आमचं हे आहे. किंवा
जसं अंतिम ध्येय काय असावं की लोकांनी ह्याच्याकडे काही वेगळं म्हणून बघूच नाही. म्हणजे आम्हाला उद्या खरंच असं वाटेल की आमच्याकडे लग्नासाठी कोणी नाही आलं तर खूप छान होईल. हो. तर लोकांनी हे पण मनातून काढावं आणि ही हां. किलमिशी सगळी झटकून टाकावी असं झटकून. वाटतं. पंचवीस वर्ष हे एवढं कार्य तुम्ही करताय. वैद्यकीय सेवा आणि समाजाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय सांगाल? कुठलीही टळी एका हाताने वाजत नाही. आता आम्ही एवढं 25 वर्ष झगडतोय हो. तर समाजाने पण पुढे यावं आणि बरोबर. मदत करावी असं आम्हाला वाटतं. आपली ही डोक्यातली जळमट झटकून टाकावी. खरंय. नोकरीच्या जागी, शिक्षणाच्या जागी, लग्नाच्या बाबतीत कुठलंही डिस्क्रिमिनेशन करू नये. हं. आपण जास्तीत जास्त माहिती करून घ्यावी ह्या विकाराची आणि त्याला घाबरू नये असं आम्हाला वाटतं. कुठलीही सामाजिक संस्था एका माणसावर चालत नाही. बरोबर. आम्हाला खूप व्हॉलंटियर्सची गरज आहे. हं. आम्हाला सरकार कुठल्याही प्रकारे देणगी देत नाही. हं. तर आम्हाला सगळ्या प्रकारची मदत पाहिजे. व्हॉलंटियर्स पाहिजेत. म्हणजे हे खूप ठिकाणी आम्हाला काम करता येईल. हं. आणि देणगीदार आहेत काही, त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत. हं. पण आणखीन मिळाले तर आम्ही हे सगळं आणखीन महाराष्ट्राच्या बाहेर पण करू शकू. मी 25 वर्ष प्रयत्न करतेय, पण हे काम महाराष्ट्राच्या बाहेर अजून रुजत नाहीये. हं. कारण मला असं वाटतं की आता मी उत्तरेत पण खूप ठिकाणी जाते. हं. पण तिथे महाराष्ट्रा इतके प्रगत लोक नाहीयेत किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही असं काहीतरी दिसतंय दृश्य. पण म्हणून आम्हाला हे निदान भारतभर तरी हे काम व्हावं असं वाटतं. आणि म्हणून इतर राज्यातल्या किंवा कोण हे पाहता आहेत, त्यांचे नातेवाईक असतील, त्यांनी आम्हाला मदत करावी, ह्या चळवळीत सहभागी व्हावं असं मला वाटतं. कारण कुठल्याही ह्याच्यात चळवळ मोठी झाल्याशिवाय आणि सहभाग झाल्याशिवाय लोकांचं त्याच्याकडे लक्ष जात नाही बरोबर. आणि सरकारचं तर बिलकुलच नाही. हं. मी पूर्वीपासून असं म्हणते की कुठल्याही चळवळीला राजाश्रय असल्याशिवाय ती मोठी नाही होऊ शकत. अगदी बरोबर. छोटं उदाहरण द्यायचं तर पोलिओचं देता येईल. हो. की पोलिओची लस आज इतकी वर्ष सरकारने मदत केली, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मदत करताय आणि आता पोलिओ जवळ नष्ट झालेला नष्ट आहे. झालंय. तर तसंच ह्याच्या बाबतीत सरकारने पण काही मदत करावी, पावलं उचलावी, धोरणं ठरवावी. मी 2004 सालापासून सरकार दरबारी खूप सारी पत्र लिहिते आहे. हं. त्याचा खूप सिरियसली विचार केला जात नाही आणि ह्याचं एक कारण म्हणजे कोडानी माणूस मरत नाही, हे संसर्गजन्य नाही, म्हणजे समाजाला ह्याच्यापासून धोका नाही. बरोबर. कदाचित एड्स, टीबी आणि करोना असे अनेक मोठे प्रश्न गव्हर्नमेंट समजतं की समाजापुढे आहे, त्यांच्या समोर आहेत. पण ह्याचा मनावर काय परिणाम होतो आणि त्याच्याबद्दल कोणीच विचार करत नाही. तो नक्कीच विचार व्हायला पाहिजे खरंच, आणि ही चळवळ नक्कीच पुढे जायला पाहिजे असं. आणि दुसरं म्हणजे कोडाला आज कॉस्मेटिक डिसऑर्डर या कॅटेगरीत घातलंय. बरं. आणि तुम्हाला माहिती आहे की कॉस्मेटिक ट्रीटमेंटचं काहीही तुम्हाला रिटर्न्स मिळत नाही. हो. त्याऐवजी ह्याला नॉन कम्युनिकेबल डिझिजेस हं. म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, हार्ट अटॅक ह्या कॅटेगरीत घातलं तर इन्शुरन्स कव्हर मिळेल. आता ह्याला इन्शुरन्स कव्हर नाहीये. काही नाही. काही नाहीये. आणि हे नवीन उपचार महागडे आहेत. हो, बरोबर. की साधं मेलॅनोसाइट ट्रान्सप्लांट करायचं सुद्धा म्हणजे हजारो रुपये खर्च आहे आणि तो खूप जणांना परवडत नाही. तर म्हणून सरकार दरबारी याची दखल होणं खूप गरजेचं आहे. तर हेल्थ डिपार्टमेंट्स आणि डर्मॅटॉलॉजिस्ट दोघांनी ह्याच्या बाबतीत जरा
जास्त प्रयत्न केले आणि ही कोडाची कॅटेगरी बदलून दिली तर खूप चांगलं होईल असं वाटतं. खूप छान विचार. मला वाटतंय प्रेक्षकांपर्यंत आणि जे कोणी मदत करणारे आहेत असे मदतीचे हात नक्कीच पुढे येतील. डॉक्टर, आज तुम्ही वेळात वेळ काढून परत आपल्या दुसऱ्या एपिसोडसाठी आलात, त्याबद्दल माझं व्यासपीठकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. धन्यवाद. जर तुम्हाला कुणालाही अशी सेवा किंवा ही चळवळ पुढे न्यायची असेल तर मॅडमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की संपर्क करा. जर कुणाला फायनान्शियली किंवा आर्थिक मदत करायची असेल संस्थेला तर मोस्ट वेलकम, मॅडमशी संपर्क करा. आजचा हा एपिसोड नक्कीच तुमचा जीवन प्रवास बदलून टाकेल असं मला वाटतं. आणि मला वाटतं ही चळवळ आपण सगळे मिळून पुढे नेऊया. ज्या लोकांना विटिलिगो किंवा कोड आहे त्यांनाच या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर ते सुद्धा सहभागी होऊ शकतात. त्यांचा नितळ किंवा चांदोबा ही जर तुम्ही बघितलीत फिल्म किंवा शॉर्ट फिल्म तर तुम्हाला नक्की आवडेल. सरकारने सुद्धा या विटिलिगो किंवा कोडवरती काहीतरी थोडीशी धोरणं आखली पाहिजेत आणि ज्यांना फायनान्स मदत करायची आहे संस्थेला त्यांनी नक्की संपर्क करा. आणि परत परत मी आवाहन करेन माझं व्यासपीठवरनं सरकारसाठी की खरंच या कोड विषयीची जी भीती आहे, गैरसमज आहे आणि मदत आहे की जी श्वेता या संस्थेला हवी आहे तर नक्की याच्यामध्ये सरकारने लक्ष घालावं. जर तुम्हाला आजचा हा एपिसोड आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. की हाईप केल्यामुळे हा जो पॉडकास्ट आहे, ही जी मुलाखत आहे ती हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.